नमस्कार. प्राजक्ताच फ्लेवर्स लॅबमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही बघू शकता आज आपण हा जो आहे बनाना ब्रेड बनवलेला आहे. तर असं होतं, तुम्ही बघू शकता हे केळं फारच काळं झालेलं आहे. अशी केळी होती की खूप पिकलेली होती आणि मग मला ती आपण खातही नाही एवढी पिकलेली केळी आणि फेकायला खूप जीवावरती जातं. तर म्हटलं ह्या केळ्यांचं काहीतरी आज करूया. तर आज आपण बनवणार आहोत बनाना ब्रेड. त्यासाठी अशी छान पिकलेली केळी घ्या. एका फोकच्या किंवा काट्याच्या साहाय्याने ती छान अशी मॅश करून घ्या. व्यवस्थित अशी पूर्ण मॅश करून घेतली की त्याच्यामध्ये आपण बघा, तुम्ही बघू शकता मी छान अशी मॅश करून घेतली आहेत केळी. त्याच्यामध्ये आपण फेटलेलं व्यवस्थित असं छान दही घालून घेऊया. ही जी रेसिपी आहे ती एगलेस रेसिपी आहे. सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हा केक खूप छान लागतो. मुलांना किंवा मोठ्यांना आवडीने खातात. त्याच्यामध्ये आपण फ्लेवरलेस ऑइल ॲड करून घेऊया आणि व्हॅनिला एसेन्स थोडाफार फ्लेवरसाठी. आणि हे सगळं जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपल्याला ओव्हर मिक्स नाही करायचं आहे, नॉर्मल मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत ते व्यवस्थित मिक्स होतील. याच्यानंतर आपण याच्यामध्ये शुगर ॲड करणार आहोत. शुगर ॲड करून व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये आपण मैदा जो आहे तो घालणार आहोत. मैदा आपण चाळूनच घ्यायचा आहे. बेकिंग रेसिपी करताना नेहमी लक्षात ठेवा की सर्व रेसिपी जे आहे ते आपल्याला मैदा जो आहे तो स्ट्रेन करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण त्याच्यात बेकिंग पावडर घालणार आहोत, चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि हे सगळं जे आहे ते एका स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला बीटर वापरायचा नाही आहे ह्या रेसिपीमध्ये, कारण खूप जास्त ओव्हर लिक्विडी होऊन जाईल ते बॅटर. तर अशा प्रकारे आपण तो मिक्स करून घेतलेला आहे. याच्याप्रमाणे आपण आता दूध घालून घेऊया. दूध हे जे आहे ते मी रूम टेम्परेचर घेतलेलं आहे. दूध घालून आपण छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण ह्याच्यामध्ये चॉकलेट चिप्स घालून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. मी याच्यात डार्क चॉकलेट चिप्स घातले आहेत आणि थोडेसे मनुके घालून घेऊया. तर मी हे जे आहे ते काळे मनुके ह्याच्यात घातलेले आहेत. तुम्ही ड्रायफ्रूट्सही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर अशा प्रकारे एक ब्रेडचा जो टीन असतो तो घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे जे पूर्ण मिश्रण आहे ते घालून घेऊया व्यवस्थित. आणि नंतर तो जो आहे त्याच्यावरती आपण छान प्रकारे असे वेगवेगळे बदामाचे किंवा पिस्त्याचे काप लावून आपण छान असं डेकोरेशन करून घेऊया. आणि हा केक आपल्याला एक 55 मिनटं 180 डिग्रीजला 180 डिग्रीला बेक करून घ्यायचा आहे. आणि पूर्ण प्रकारे थंड करून झाल्यावरतीच आपण ह्याचे काप करून घेऊया. तर खूप छान होते रेसिपी. तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर करा.